पुढची बातमी. प्रमुख विरोधी पक्ष मुंबईच्या रस्त्यावर उतरले आणि त्यातही ठाकरे बंधूंची उपस्थिती मोर्चामध्ये असणार होती. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातून या पक्षांचे आणि ठाकरे बंधूंचे समर्थक कार्यकर्ते सकाळपासूनच मुंबईत येऊन धडकले. त्यातही मोर्चामध्ये विविध रंग, काही अनोखे चेहरे अवतरलेले पाहायला मिळाले. पाहूया. ठाकरे मवियाचं शक्ती प्रदर्शन, भाजपचं मूक आंदोलन. मवियाची आयोगाआडून भाजपवर तोफ, भाजपचाही नरेटिव्हवर वार. दक्षिण मुंबईत एकीकडे निवडणूक आयोगाविरोधात मवियाच्या मोर्चाची लगबग सुरू होती, तर दुसरीकडे विरोधकांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपचं मूक आंदोलन. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मतदार याद्यांमधील घोळाविरुद्ध निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा आधीच करून टाकली होती. त्याची तयारी गेल्या 15 दिवसांपासून सुरू होती, तर भाजपनं आयत्या वेळी काल नियोजन करत आज मूक आंदोलन केलं. मतदार याद्यांमधील घोळांमधून मतचोरीचं फेक नॅरेटिव्ह केलं जात असल्याचा भाजपचा दावा आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मुंबई भाजपनं एकत्र येत दुपारी 12 वाजता मूक आंदोलन केलं. पहाटेपासूनच मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पुणे आणि नाशिकमधून शिवसैनिक आणि मनसैनिक मोर्चासाठी रवाना झाले. साधारणपणे 10 वाजल्यापासून राज ठाकरे, 11 वाजता उद्धव ठाकरे आणि 2 वाजता शरद पवार मोर्चासाठी रवाना झाले. तर प्रत्यक्ष आंदोलनस्थळी मवियाचे विविध नेते आणि कार्यकर्ते 12 वाजल्यापासून जमा झाले. नॅरेटिव्हचा फटका काय असतो याचा अनुभव भाजपनं लोकसभा निवडणुकीत घेतलाय. त्यामुळे विरोधकांच्या खेळीला सक्रिय उत्तर देण्यासाठी भाजपनंही मूक आंदोलन केलं. आता आपल्याकडे पर्याय राहिलेला नाही, त्यामुळे एक नवीन पद्धतीने, एक नवीन नेरेटिव्ह हा आपल्याला तयार करता येऊ शकतो का, याचं ट्रायल आजच्या मोर्चाच्या माध्यमातून महाविकास आघाडी करताय. ज्या वेळेला तुमच्या हातात सत्ता होती, आठवा तुम्ही सगळ्यांनी काय केलं. यांनी महाराष्ट्रासोबत चाललेले प्रकल्प थांबवले, यांनी काय नाही केलं. बेरजेचं गणित म्हणत हिरवे सुद्धा झाले आणि आज या ठिकाणी नौटंकी करतायत. पण महाराष्ट्रातली जनता अतिशय सुज्ञ आहे आणि त्यामुळे आजच्या यांच्या स्टंटबाजीला येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्राची जनता चोख उत्तर देईल, जसं विधानसभेत दिलं. जिंकलो की लोकशाही आणि हरलो की मतचोरी, अशा प्रकारची भूमिका आहे. आणि त्यामुळे फॅशन स्ट्रीटवरती असत्याचा तमाशा आणि असत्याचा फॅशन शो हा मनसे आणि महाविकास आघाडीने लावलेला आहे. याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने यांना का घरी पाठवलं याची जर कारणमीमांसा केली असती तर त्यांच्याकरता आणि त्यांच्या पक्षाकरता बरं झालं असतं. महाविकास आघाडीनं मोर्चा जाहीर केल्यावर खरं तर त्याला कसं ठोस उत्तर द्यायचं याचा संभ्रम भाजपच्या तंबूत जाणवत होता. मात्र देर आये दुरुस्त आहे म्हणत भाजपनंही मुंबईत मूक आंदोलन करत आपलं आव्हान कायम राखलं. दुसरीकडे महायुतीनंही मतदार याद्यांमधील घोळ दूर करण्याची मागणी करत आता गिअर चेंज केलाय. भाजपची स्पष्ट भूमिका आहे की याद्यांमध्ये काही दुरुस्त झाल्याच पाहिजेत, त्यावर दुमत असायचं काही कारण नाही. आणि याद्यांमध्ये दुरुस्त्या ह्या रेग्युलर होतच असतात, ही काय आजची पद्धत नाहीये. दुबार झालं तर काढतात, अनावश्यक नाव असेल तर डिलीट करतात, राहिला असेल तर पुन्हा नाव टाकतात. ही एक प्रक्रिया आहे. आता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसलं, मागणी केली, आम्ही त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही. परंतु त्याच्या मागे तुमची भावना मतदार याद्या ही नसून तुमची नौटंकी आहे. एक निश्चित आहे की अशा बोगस याद्या
या कोणत्या एका मतदारसंघात नाही तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत असं सर्वजण मान्य करतात. म्हणून एकदा ही सगळी घाण ज्याला म्हणतो आपण 4-4 ठिकाणी नावं टाकणे, काही बोगस नावं टाकणे, हे जे काय प्रकार आहे ते थांबले पाहिजे, हे प्रत्येक नागरिकाचं मत आहे. प्रिंटिकल चुका होतात, काही मिस्टेक होतात आणि संधी असताना आपण हरकती घ्यायची तेव्हा आपण घेत नाही. आणि मला वाटतं अशा चुका हे मला वाटते प्रशासन दुरुस्त करेल असं मला वाटते. आणि आजचा मोर्चा हा जर त्यासाठी असेल तर आमच्या सगळ्याच पक्षांची, मग युतीच्या सगळ्या पक्षांची सुद्धा अशी सदोष मतदार यादीवर निवडणुका घ्यायचा आमचाही आक्षेप आहे. या याद्या दुरुस्त करायला आमची काही हरकत नाही. निवडणूक आयोगावर टीका केल्यावर भाजप का उत्तर देतो असा विरोधकांचा सवाल आहे. त्याकडे साफ दुर्लक्ष करत भाजपनं मूक आंदोलन करत विरोध दाखवला. भाजपच्या मूक आंदोलनातला संदेश मतदारांपर्यंत कसा पोहोचतो हे पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.